नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात SG न्यूज मराठी। आज तारीख 12 फेब्रुवारी, स्वामींचा वार गुरुवार, तिथी कृष्ण पक्ष दशमी। तर चला सुरू करू आजच्या मुख्य बातम्या। त्यापूर्वी जाणून घेऊ आजचा दिनविशेष। आज नाना फडणवीस यांचा वाढदिवस। मराठा साम्राज्यातील एक अत्यंत हुशार मुत्सद्दी राजकारणी म्हणून त्यांना ओळखले जाते। तसेच उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे महान शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचा सुद्धा आज जन्मदिवस आहे। तसेच अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय आणि अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष ज्यांची अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट करण्यात महत्वाची भूमिका बजावली असे प्रमुख नेते अब्राहम लिंकन यांचा सुद्धा जन्मदिवस आहे। त्याचबरोबर आजच्या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अस्थींचे एके दिवशीच्या पवित्र नद्या व सरोवरांमध्ये विसर्जन करण्यात आले। याचबरोबर आता वळूया बातम्यांकडे। तर बातमी आहे छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उच्च माध्यमिक विद्यालयाजवळ जैतापूर तालुका पन्नाड येथे मंगळवारी 12वीच्या इंग्रजी पेपर दरम्यान काही विद्यार्थी एकमेकांच्या उत्तरपत्रिका पाहून नकल करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समजले। सखोल चौकशीनंतर हा गैरप्रकार सिद्ध झाला। दक्षता समितीचे अध्यक्ष तसेच जिल्हाधिकारी अंकित आणि विभागीय बोर्डाचे अध्यक्ष अनिल साबळे यांच्या आदेशानुसार तात्काळ कारवाई करत 19 जणांना विरोधात कारवाई प्रस्तावित करण्यात आली। तसेच गंभीरता लक्षात घेत विद्यालयीन सर्व स्टाफ बदलण्यात आला। या कारवाईतून परीक्षा प्रक्रियेत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश प्रशासनातर्फे देण्यात आला आहे। पुढची बातमी मुंबईच्या डोंबिवलीहून अत्यंत दुर्दैवी बातमी। 12वीच्या पहिल्याच पेपरसाठी घरातून निघालेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातल्याची घटना घडली आहे। डोंबिवली येथील रहिवासी असलेल्या सोनू कटके या विद्यार्थ्याचा नकल ट्रेनमधून पडून अपघाती मृत्यू झाला। ही घटना कळवा मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान घडली असून ही घटना सकाळच्या वेळी लोकल ट्रेनमध्ये असलेल्या गर्दीमुळे झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। डोंबिवलीत रहिवासी असलेला सोहम कटके हा विद्यार्थी 12वीचा पहिल्याच पेपरसाठी घरातून निघाला होता।